बघा जसं आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये आपण त्या ठिकाणी राहतो, तसं पशुपक्ष्यांचं जनावरांचं घर म्हणजे जंगल. आणि त्या जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं होती, फळं झाडं होती, फुलं झाडं होती, मोठमोठी झाडं होती. त्या अशा अनेक झाडामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पशुपक्षी राहायचे. इकडे तर तिकडं माझ्या मी गोष्ट सांगतो ना. मग त्या ठिकाणी चिमणी पण होती, कावळा पण होता, नंतर हत्ती, वाघ आणि जंगलामध्ये असे विविध प्रकारचे प्राणी राहतात. मग त्या ठिकाणी काय झालं एक दिवशी की त्या जंगलामध्ये आग लागली. काय लागली? जंगलाला आग. समजा आपल्या घरात जर आग लागली तर आपण काय करतो? काय करतो? काय करतो? कुठं? घरात का त्या आगीवर? का घरात पाणी टाकतात? का टाकता बरं? का टाकतात? होय, का टाकतात रे? त्या आगीवर पाणी का टाकतात? आग बुझवण्यासाठी. बरोबर, आग बुझवण्यासाठी. कारण आग जर चालू राहील तर आपलं घर जळून खाक होईल, आपलं घर नष्ट होईल. म्हणून आपलं घर वाचवण्यासाठी आपण त्या आग विझवण्यासाठी त्याच्यावर आपण पाणी टाकतो. तसं त्या दिवशी काय झालं की जंगलाला आग लागली. आग लागल्यानंतर तिथे जे प्राणी होते, कोणी झाडावर बसलेलं होतं, कोणी खोप्यात बसलेलं होतं, कोणी झाडाखाली बसलेलं होतं, प्राणी पक्षी तिकडे तिकडे सैरावैरा धावू लागले. का की जंगल आग लागली, पळा 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 असा हाहाकार माजला आणि इकडे तिकडे सगळे पशु पक्षी प्राणी पडू लागले. परंतु हे सगळं दृश्य एक चिमणी होती, ती चिमणी तारेवर बसलेली होती आणि ती दृश्य पाहत होती. अरे हे स्वतःचं घर जळतं आहे म्हणून हे पडून राहिले. स्वतःचं घर वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी हे काय करतायत? पडतायत तिकडे तिकडे सैरावैरा पडतायत. परंतु आपण आपलं स्वतःचं घर वाचवलं पाहिजे. म्हणून ते काय करू लागले, त्या जंगलामध्ये पाणी शोधू लागले. ती चिमणी उडत उडत गेली आणि त्या जंगलात पाणी शोधू लागल्यानंतर काय झालं की तिला एक पाण्याचं डबकं दिसलं त्या जंगलामध्ये. मग त्या डबक्याजवळ गेली, त्या एवढीशी चोचीनं ते जेवढं पाणी बसेल तेवढं तिनं पाणी आणलं आणि ती उडत उडत गेली त्या आगीवर टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगा, एवढी मोठी जंगलाला लागलेली आग आणि त्या एवढ्याच्या चिमणीच्या तोतामध्ये एवढंसं पाणी, त्या पाणीने विझेल का हो? नाही विझणार. कारण जंगलाला भयानक अशी मोठी आग लागलेली, वनवा पेटलेला आहे तो. जंगलाला आग लागले म्हणजे काय? वनवा पेटले. मग ती प्रयत्न करत केला, तिथं परत जायची, उडत उडत त्या डबक्याजवळ जायची, तिथून पाणी आणायची, पुन्हा त्या आगीवर टाकायची, पुन्हा उडत उडत जायची, पुन्हा त्या अशी, म्हणजे तिचे प्रयत्न सुरू होते. का की माझं घर वाचावं, तो जंगल वाचावा, म्हणून तिचं ते प्रयत्न सुरू होते. मग तिची दया आली देवाला. अरे बघा, एवढीशी चिमणी आहे, ती म्हणजे ती जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी ती एवढा प्रयत्न करते की खूपच उडत उडत जाते, तिथून पाणी आणते, त्या झाडावर टाकते, ती आगीवर टाकते आणि ती आग विझवण्याचा ते प्रयत्न करते. तिचा प्रयत्न बघून देवाला दया आली. देवानं लगेच आकाशामध्ये ढग जमा केले आणि धो पाऊस पडायला सुरुवात केली. मग पाऊस पडा, धो पाऊस पडल्यानंतर काय झालं की आग विझून गेली. देवाचा पाऊस पडल्यानंतर बघा,